बोल ना श्रीशा, छान बोल ना, छान. हे आमचे बोल आहेत. गुड मॉर्निंग म्हणायचे. श्रीशा ओ तर आज आत्ता वाजलेत 6:30 सकाळचे आणि माझं सगळं काही आवरून थोडंसं झालेलं आहे, कारण की बाहेरचं झाडून रांगोळी सडा सगळं काही झालं आहे. घरातलं बी झाडून वगैरे झालं आहे, ब्रश झाला आहे माझा. पण आज त्यांची मीटिंग आहे, सो मला लवकरच त्यांना नाश्त्यासाठी काहीतरी करून द्यायचं आहे. तर काय करून देऊ हा एक डोक्यात प्रश्न आहे. तसं रात्री मी 2-3 ऑप्शन डोक्यामध्ये फिट करून ठेवलेत. आणि श्रीशासाठीही काहीतरी करावं लागतं, कारण की तिखट आणि तिला सपक लागतं, त्याच्यामुळंच करायचं आहे. सो आत्ता कचऱ्याची गाडी येऊन गेली. खूप दिवस झालं कचरा तसाच होता. मला वाटते 6 ते 7 दिवस झालं. तर आज फायनली कचरा पण गेला आहे घरातून. आणि खरंच कचरा गेल्यानंतर खूप छान वाटतं. सो गेला आहे. आज बनवली होती मी तांदूळक्याची भाजी, त्याच्यामुळे श्रीशाला थोडीशी फिक्की काढून ठेवली आणि त्यांना थोडीशी तिखट बनवली होती. एवढी छान टेस्टी झाली होती ना. नंतर मग भाजीपालाही आदल्या दिवशी आला होता, सो खूप सारा भाजीपाला होता, त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. पण व्हिडिओच्या नादात हे माझ्याकडून कांड झाले. कसं झालं तर मी व्हिडिओ एडिट करण्याच्या नादात माझ्याकडून असं काही झालं आणि श्रीशाची फरमाईश होती करंजा, सो त्याच्यामुळे करंजा बनवायला घेतल्या. सकाळी सकाळीच ती इकडे तिकडे पाहिलं की परत गिल्ट नको म्हणून अगोदरच करंजा करायला घेतल्या का श्रीशा म्हणली आणि मी करणार नाही अशी कोणतीच गोष्ट आजपर्यंत तरी झाली नाही. सो छान अशा लाटा लाटून घेतल्या होत्या आणि खोबरं चांगलं खिसून घेतलं होता, त्यामुळे थोडासा टाईम लागला, पण खोबरं छान असं फ्राय करून घेतलं होतं. या सारणामध्ये मी साखर न यूज करता गूळ ॲड केला होता. श्रीशाला खायचा आहे, सो त्यामुळेच गूळ ॲड केला होता आणि इतक्या क्रिस्पी आणि एवढ्या छान झाल्या होत्या ना करंजा. आणि सारण पण एवढं सुंदर असा टेस्ट येत होती आणि त्यामध्ये इलायचीही थोडीशी घातली होती, त्यामुळे सुद्धा करंजीला एक एक वेगळीच टेस्ट आली होती. सो खूप छान झाल्या होत्या करंजा. आणि तोपर्यंत दुपारची ही स्वयंपाकाची तयारी सुरू होती. सो कुकर लावून घेतलं होतं, 2-3 शिट्ट्या झाल्या होत्या, सो बंद केलं. आणि नंतर श्रीशाला खायचे होते द्राक्षे आणि मी ते सगळा पसारा माझा असा काही किचन वट्टा फुल असा भरला होता, कारण खायचे होते द्राक्षे. आणि त्यामुळेच मी ते पाण्यामध्ये ॲड केलं आहे थोडंसं सॉल्ट आणि मग नंतर थोडंसं 5 मिनिटं भिजू घातले आणि नंतर मग तिला खायला दिलेत. आणि इकडे सुरू होतं माझं फायनली. इकडे माझा महिन्याभराचा किराणा आला होता, सो मी ते भरण्या काढल्या होत्या घासायला, छान असा उन्हामध्ये वाळू घातल्या आणि नंतर मध्ये आणून इकडे माझी तयारी सुरू आहे भरायची. तर इकडे भरायची तयारी सुरू तोपर्यंत ते आणि नंतर मग मला चहा बनवायला सांगितलं आहे, कारण की आमच्याकडे मिस्त्री आले होते, सो वरचं काम वॉटरप्रूफचं सुरू होतं. सो सगळ्यांना चहा दिला होता आणि इकडे माझ्या भरण्याही तोपर्यंत वाळून रेडी होत्या. एक छान असा फेरफटका मारून घेतला बाहेर होता सोमवार, त्याच्यामुळेच इथे भाजीपालाही आला होता. सगळं काही सेट करून ठेवलं होतं. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.